में यहाँ उपस्थित सर्व मान्यवर बंधू कायमचा अनिल कुलकर्णी आहे, बाकी सर्व शिवसेना पदाधिकारी बसा बसा. खरं म्हणजे सर्वांचे भाषण मी पण ऐकले. सकाळी त्या ठिकाणी वैजापूरला सुद्धा जवळपास मी पकडून 13 भाषण झाले. मी त्यांना सांगितलं माझं 13वं भाषण आहे, म्हणजे 13 मेला आपल्याला मतदान करायचं आहे. आणि 13 मेला मतदान करत असताना आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वांना पटवून सांगणे की आपली निशाणी मशाल आहे, मशाल. कारण मी परवा दिवशी एका गावात गेलो होतो. त्या गावात विचारलं, मला ओळलं वगैरे सगळं केलं, बुके दिले, सगळं दिलं. परंतु मग म्हटलं आता काय कसं काय मतदानाचं? हा आपलं धनुष्यबाण. अरे मला धनुष्यबाण नाही आहे. धनुष्यबाण त्या मूर्खांनी, त्या चोरट्यांनी चोरून घेतला आणि त्यामुळे आता तो मिळत आपल्याला नाही मिळाला तरी आपण मशाल घेऊन त्या ठिकाणी येतोय. आणि आता अंबादाजी दानवे यांनी सगळं सांगितलं, मशालच्या बाबतीत सांगितलं, आमच्या सगळ्या नेत्यांनी सांगितलं की मशाल. मी आपलं सहज त्या ठिकाणी हे पाहत होतो. मी मशाल कशी लकी राहील पहा, ऐका जरा, मशाल कशी लकी राहील. मी आपलं सहज पाहत होतो, ते स्टिकर मशालच होतं. हे बा मशाल त्या ठिकाणी दिली आहे. म्हटलं मशाल ही लकी आहे आणि मशाल त्या ठिकाणी आता आपण सर्वजण मशालवर त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करत आहोत. तरी पण त्या ठिकाणी आपल्या सर्वांना मशाल हे सर्वांना समजून सांगावं लागेल. मी सन्माननीय अभयजींचा मी खरोखर मी धन्यवाद देईन की आपण मशाल म्हणून त्या ठिकाणी सांगणार आहात. आणि तुम्हाला मी आता मशालचे स्टिकर पण त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये ठेवतो. कारण म्हणजे काय असतं माहिती का, जर आपण सांगितलं नाही तर लोक विसरून जातात. त्यामुळे काय झाले की आता जो बंडखोर उभा राहणार आहे, जो गद्दार उभा राहणार आहे, त्याची निशाणी कदाचित धनुष्य बनवू शक्य आहे. त्याचा तो गैरफायदा घेण्याचा प्रयत्न पण करेल. पण आपण त्या ठिकाणी काय काय जायकवाडीमध्ये ढकलून द्यायला कशाला सातव्यामध्ये. मी असंच अशी चर्चा करत होतो आम्ही. त्या चर्चेमध्ये आता तुम्हाला म्हणणार नाही कोण होते ते. त्यांनी सांगितलं की आम्हाला दारूवाला नाही पाहिजे, आम्हाला देववाला पाहिजे. देववाला म्हणजे काय, देवभक्त माणूस पाहिजे, आम्हाला दारूवाला नाही पाहिजे. अरे वा, मला चांगलं तुम्ही काढलंय. सांगायचा मुद्दा असा की आज संपूर्ण संभाजीनगरमध्ये सगळी चर्चा आहे. पण आपण जर जास्त ऐकलं तर त्याला ते उमेदवारी वाढवून टाकतील म्हणून मी जास्त बोलत नाही. उमेदवारी फॉर्म भरल्यानंतर मी खूप काही त्यांचं काढणार आहे, खूप काढणार आहे. सगळं माझ्याकडे रिपोर्ट्स आहेत. सगळ्या मी पैठणच्या लोकांनी माझ्याकडे सगळं आणून दिलेलं आहे. पण आता काढलं तर ते काय करतील, भारतीय जनता पार्टी सांगेल त्या मिंदे गटाला की तुम्ही त्या ठिकाणी हे जे आहे हे अशा माणसाला कशाला आमचं सगळं नाव खराब होतं. म्हणून ते त्यांना बदलतील म्हणून मी ती भीती मला वाटते, म्हणून मी त्या ठिकाणी ते बोलतच नाही. पण प्रत्यक्षात जर सांगितलं आपण, मी या ठिकाणी सांगतो की संपूर्ण मिंदे गटाने आपली शिवसेना चोरली, त्याला साथ दिली भारतीय जनता पार्टीने. पण परत मी या ठिकाणी सांगेल की कुठून आले खोके, खोके कुठून आले. खोके घेऊन त्या ठिकाणी फुटले तुम्ही. आणि खोके घेऊन त्या ठिकाणी फुटल्यानंतर तुमचं काय म्हणजे योगदान आहे, तुम्ही काय केलं. तो एक दुपारी मी गेलो होतो वैजापूरला, त्या एक म्हणतो खेळे साहेबांनी दोन रुपयाचं पण काम केलं नाही. अच्छा बरोबर, ठीक. मग माझं ते उत्तर अनेक पुढाऱ्यांनी देऊन टाकलं. उत्तर द्यायचं असेल तर त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं. आज या संभाजीनगरमध्ये मी तुम्हाला सांगतो की अनेक योजना मिळाल्या. इतक्या वर्ष मी काम करत असताना मी जर काम केलं नसतं तर इतर जलींसारखं मला बाहेर जावं लागत असतं, समजलं ना. मी काम केलं नसतं तर. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की जे काही कामं केले लोकांनी त्या ठिकाणी अगदी मान्य केलं. म्हणून तुम्ही कंटिन्युअसली 20 वर्ष खासदार राहिला. त्याच्या आधी 10 वर्ष मी आमदार राहिलो, त्यात 5 वर्ष मी पालकमंत्री म्हणून काम केलं. त्याच्या आधी सुरुवातीला मी महानगरपालिका नगरसेवक होतो, प्रकाशला पाडला होता. आणि म्हणून या ठिकाणी सांगतो की गुलमंडी म्हणते पण. आणि म्हणून आमची ही गुलमंडी किंवा बाकी सगळीकडे आम्ही ते काम करत राहतो. आज या ठिकाणी हे संभाजीनगर शहर जे आहे त्यामध्ये सगळे लोक त्या ठिकाणी जुने जाणते सगळेजण त्या ठिकाणी राहतात. मी अनेकांशी माझी ओळख आहे. मी अनेक मुस्लिम बांधवांच्या घरी आम्हाला युसुफबाई घेऊन जातात, म्हणजे खाजाबाई घेऊन जातात. पण मी या ठिकाणी त्यांना हे सांगतो की ते माझे अनेक
माझे रिलेशन हे त्यांचे रिलेशन आत्ताचे असेल, माझे रिलेशन अगदी त्याच्यापेक्षा जुने आहे, खूप जुने आहे. म्हणून मी सगळं त्या ठिकाणी मी कधी जातीवाद या शहरामध्ये केला नाही, सगळ्यांचे कामं केले. म्हणून 1990ला पहिला हिंदू आमदार झाल्यानंतर सुद्धा त्या दिवशीपासून 28 वर्ष या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये दंगल होऊ दिली नाही. रमाने बरोबर ना? आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, तुम्हालाही सांगायचं, काही लोक मुद्दा म्हणतात क्या क्या करे सामने, क्या किया, दंगे को काबू नहीं किया, दंगली झाले का? म्हणून त्या ठिकाणी हिंदू असेल मुस्लिम असेल आनंदाने प्रेमाने त्या ठिकाणी राहिले. त्याच्यानंतर MIM आले, हैदराबादी लोक आले आणि हैदराबादी लोकांनी तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की म्हणजे राजा बाजारामध्ये किती मोठी दंगल घडवली 2018. आम्ही जर गेलो असतो तर संपूर्ण शहर जळून खाक झालं असतं. अनेकांना ते जाळण्याचा प्रयत्न त्यांचा होता. सकाळी 9 वाजेपर्यंत दंगल चालली होती. आम्ही ते थांबवली, मुकाबला केला बरोबर केला मुकाबला. पण मी या ठिकाणी सांगतो की हे सगळे प्रकार आज लोकांनाही माहिती आहे की खरे सामान एक बातमी सब लोक आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की शेवटी दंगली बिंगली सगळं थांबवलंय आपण, हे कोणी पण थांबवू शकलं नाही. पण या लोकांनाही सुद्धा प्रत्येक बाबा बरोबर आहे. लोकांची त्या ठिकाणी कोरोनामध्ये माझे माननीय उद्धवजी ठाकरे यांनी खूप मोठं काम केलं. म्हणून आमच्या अनेक महिला त्या ठिकाणी मुस्लिम महिला माझ्याकडे आल्या त्या, हम वोट देने वाले हैं उद्धव साहब को, क्योंकि उद्धव साहब ने हमारी घर की सब लोगों की जान बचाई. मेरे घर में 18 लोग हैं, वो 18 लोग मर जाते थे बोले साहब, आणि ती बाई लढायला लागली. लेकिन अल्लाह मियाँ का आशीर्वाद और उद्धव साहब की जो मेहनत थी, वो मेहनत के कारण से मेरे घर में एक भी मृत्यू हुआ नाही. हे आज म्हणतात ते, मग ते म्हणतात म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की हे लोक जे मुद्दाम म्हणतात ते मिंदे सगळे म्हणतात काय केलं खरे म्हणजे झोपून राहिले ते घरात असं झालं. अरे माझं मूर्ख आहे का? आज जे काही ते त्यावेळेस म्हणजे जे काही काम केलं ते त्यांना सुद्धा अनेक जण मंत्री सुद्धा आजारी पडले होते त्यावेळेस. हे कोणी त्यांना चांगलं केलं असेल तर उद्धव साहेबांच्या प्रयत्नामुळे झालं. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की त्यावेळेस त्यांनी हे काम केलं तर आम्ही त्या ठिकाणी सगळ्या घराघरात जाऊन मदत केली. आम्ही इंजेक्शन त्या ठिकाणी आणले, औषधं आणले, गोळ्या आणल्या, त्यांचं जेवणं दिले. मी स्वतः दिले, अनेकांना दिले सगळे जेवणं. तर सांगायचा मुद्दा असा की आम्ही ते त्यांनी जर समजा इतकं मोठं काम करायचं तर आमच्या सर्व शिवसैनिकांनी खूप काम केलं आणि लोकांना वाचवलं. हे तुम्हाला विसरता येणार नाही. ज्यावेळेस आजारी माणूस असतो किंवा दुःखी असतो त्यावेळेस त्यांना जर मदत केली असेल तर तो आयुष्यावर कधी विसरत नाही. आणि म्हणून हे 80% समाजकारण 20% राजकारण शिवसेना प्रमाणे सांगितलेलं आम्ही काम करतो, काम केलं आहे. आणि म्हणून शिवसेनेच्या बाबतीत त्या ठिकाणी लोकांना अजूनही खूप आवड आहे. आज मी या ठिकाणी सांगतो की हे मिंदे गटात असं भांडण चाललंय. आतापर्यंत ठीक आहे आम्ही म्हणतो त्या ठिकाणी तो एक पैठणचा माणूस, गद्दार माणूस त्या ठिकाणी त्याचं तिकीट फायनल झालं पण अजून झालं नाही असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर मी सांगतो तुम्हाला की नंतर कोणीतरी दुसरंच येणार मग हे येणार. परंतु या ठिकाणी सांगतो की भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वेगळ्या डावपेच खेळायची तयारी करते. काहीतरी करून त्या ठिकाणी हे कसे बाद होतील, हे कसे होतील, हे कसे संपतील, या लोकांना मतदान कसं मिळणार नाही, काय डावपेच कधी काही नकली घडवतील, कोण काय करते असेही प्रकार त्या ठिकाणी ते करू शकतात. आणि म्हणून आपण सर्वांनी म्हणून एकत्र पण राहिलं पाहिजे. मी आज जरी समजा मला सांगितलं असेल कोणी की तुम क्यों गए थे, मला भाजपवर मुद्दाम असं करायला लागलं बरोबर. मला असं घ्या कोण गेलं होतं, संघाचे प्रमुख त्या ठिकाणी गेले नव्हते. आमचे प्रधानमंत्री त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये असे खाली बसलेले होते, खाली बसलेले. आणि तो शरीफ त्या ठिकाणी असं बरोबर बसला ते खाली बसलेले होते. हा फोटो पाहिला. मग तुम्ही त्या ठिकाणी काही बोलले नाही आणि मला तुम्ही त्या ठिकाणी म्हणता. मी 5 वर्ष त्या ठिकाणी पालकमंत्री होतो. तर पालकमंत्र्यांचं कर्तव्य होतं की आपल्या मतदारसंघात ते आपल्या एरियातले आपण राज्यकर्त्यावर जे कोणी नागरिक असतील ते सगळे नागरिक आपले असतात. ते बाळासाहेबांनी पण शिकवलं आम्हाला. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी 5 वर्ष दरवेळेस मी ईदगामध्ये जायचो. त्याच्यानंतरही खासदार झाल्यानंतर सुद्धा बरेच वेळ गेलो. नंतर मग हळूहळू दिल्लीमध्ये इकडे तिकडे जाणं येणं असल्यामुळे थांबलाच आहे. परंतु मला यावेळेस मला जे माझे मतदार या ठिकाणी बसले मुस्लिम बांधव, तो रब्बानी त्या ठिकाणी म्हणतो मला, तो वाघ मला म्हणतो की साहब कोई भी किसी भी हालत में आप आ जाओ, किसी भी हालत में ईदगाह हुआ तो जाना नाही. आज समजा एखाद्या ठिकाणी समजा सप्ताह चालला असेल त्या ठिकाणी मला कार्यक्रम साहेब जर 1 मिनिट यावर मग आपण जायचं नाही तिथे. आज तुम्हाला सांगतो ख्रिश्चन समाज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करत आहे. बौद्ध समाज
धर्मीय लोक त्या ठिकाणी आपल्याला मदत करतातच आहेत. मला माहीत नसेल, हे आंदोलन खूप मोठं काम जबरदस्त देशामध्ये जी घटना बदलण्याचं काम सुरू झालेलं आहे, त्याच्यासाठी सर्व बौद्ध समाज, दलित समाज सगळा एकत्र राहिला आहे. प्रकाशजींनी चूक केली असेल, त्यांनी आमच्याबरोबर राहिले नाही, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी सांगतो की अनेकांनी झाले. शीख समाज तर त्या ठिकाणी आमच्या बरोबरच आहे. असे सगळे समाज त्या ठिकाणी आज उद्धव साहेबांच्या बरोबर, महाविकास आघाडी बरोबर आहे. उद्धव साहेबांच्या बाबतीत जी काही सहानुभूती मिळाली आहे, त्या सहानुभूतीमुळे आज महाराष्ट्रात म्हणजे दाखवून दिलं त्या एबीपी माझाने की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा येतील आणि येणार. आणि म्हणून या ठिकाणी यांचे डावपेच वेगळे चाललेले आहे. मी तुम्हाला सांगतो, आता मला माहिती मिळाली की जवळपास आपण आता जास्तीत जास्त मतदान काढायचं. आता म्हणजे नाही, ठीक साफ तो आहे, साहेब येणारच आहे असं नाही. आपण त्या ठिकाणी जितकं मतदान तुम्ही करा तो रेकॉर्डमध्ये आम्हाला करायचा. मला काही इंटेलिजन्सीच्या रिपोर्ट दिल्लीवाल्यांनी सांगितलं, इंटेलिजन्सी दिल्लीची, त्यांनी सांगितलं की आप 3 लाख के मार्जिन से चुन के आ रहे हैं. 3 लाखाच्या मार्जिन आहे. मग याचा अर्थ आपण मतदानात जायचंच नाही का? ते येणार तसं नाही. या ठिकाणी तर आपण गेलं पाहिजे. कारण तुम्हाला मी सांगतो की जितकं मतदान जास्त होईल तितके हे बाकीचे जे आहे ना हे घाबरतील आणि म्हणते नको भावना नाही. हीच त्या ठिकाणी नांदी होणार आहे की जे हे सरकार पडण्यासाठी आणि जे आपल्या घटना वाचवण्यासाठी किंवा आपलं त्या ठिकाणी परत एकदा राज्य एक सर्वधर्मी समन्वयाचं राज्य येण्याचं काळ हे सुरुवात होणार आहे. तुम्हाला सांगतो, आजचं गडचिरोलीचं आम्ही मतदान पाहिलं किती 70-72% त्या ठिकाणी झालं, परंतु नागपूरला मात्र फक्त 55 किती म्हणजे मला तर मला भीती वाटते की आमचे मित्र काय गडबड होती काही नाही. त्याचं कारण काय, त्यांना कोण पडणार नाही, त्यांना तेच त्यांचे भाऊ त्यांचे जमून ते मागच्या वेळेस पण जमत नाही. पण मला या ठिकाणी हे सांगायचं, मी आता काही योजना फक्त 2-3 मिनिटात सांगतो. समांतर जलवाई ही आपण आणली होती, ते महापौर बसून तिला नंदकुमार मोडाळे बसले. समांतर जलवाहिनी ही त्या ठिकाणी आम्ही मोठ्या कष्टाने सर्व पदाधिकाऱ्यांना, महापौर वगैरे सगळ्या पदाधिकाऱ्यांना, राजकर्ताई असेल, डॉक्टर कराड असतील, या सगळ्यांना मी घेऊन गेलो होतो. मनमोहन सिंग जे होते त्यांना सगळ्यांना घेऊन गेलो होतो. आणि नंतर मग ती चर्चा सुरू, त्या साहेबांनी मला बोलवलं, शरद पवार साहेबांनी. त्यांच्याकडे मिटिंग लावली त्यांनी आपल्या समांतर जलवाहिनीची. स्वतः जयपाल रेड्डी ते त्या खात्याचे मंत्री असतात, त्यांना त्यांच्या चेंबरमध्ये बोलवलं आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना म्हणून सांगितलं ही योजना ताबडतोब तयार करा. मग ही योजना तयार करताना सुरुवात झाली तयारी करण्याची. परंतु नंतर मग काही लोक त्या ठिकाणी मागे पुढे करतात. पण नंतर मग मी सुद्धा एका कंपनीचे चेअरमन असताना मी स्वतः त्या ठिकाणी फॉलोअप केला आणि साहेबांना सांगितलं, साहेब आता झालं आहे, पण आता कमीत कमी आपलं तुम्हाला सांगावं लागेल. अरे अजून झालं नाही तुझं, चल मी उद्या तुला प्रधानमंत्री घेऊन जातो. 1:27 तू त्या ठिकाणी उभे राहा. माननीय पवारसाहेबांचं टाईम म्हणजे टाईम, ते कधी घड्याळीकडे पण पाहत नाही. पण बरोबर त्यांनी सांगितलं 1:27 मी 21 जाऊन होतील चालू. मला त्या प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाच्या लोकांना सांगितलं की आप कोणी बोला है, आपकी अपॉइंटमेंट नहीं है, पर मेरी नहीं है, पवार साहब की है ना, तो पवार साहब मुझे लेके जाएंगे. आले पवार साहेब मला चल नाही चंद्रका गेलो आणि सांगितलं. ते 2 मिनिटं बोलले प्रधानमंत्री मनमोहन सिंगजी काँग्रेसचे नेते. ते प्रधानमंत्री झाल्यानंतर ते कोणालाही असं दुजाभाव केला नाही. आणि मी त्या ठिकाणी गेलो, मग त्यांनी सांगितलं की असं 2 मिनिटं ते बोलले, मी 8 मिनिटं बोलतो आणि त्यांना सांगितलं ही योजना का आणि कशी आहे. आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, मला कॅबिनेट में लेना पडेगा. कॅबिनेट छोडलं, माझी कॅबिनेट आहे त्याचा 3 दिवसानंतर मला ऑर्डर दिली त्यांनी. ही समांतर जलवाहिनी जी PPP मध्ये केली, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, ती फक्त 792 कोटीची होती आणि आताची काय झाली 2800 कोटी. कोणामुळे झाली? MIM आणि भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी ही योजना बंद पाडली. मी ते सगळीकडे सांगेन, मी त्याच्यानंतर त्यांचा खटला दाखल करणार आहे. ही योजना त्यांनी बंद पाडली आणि बंद पाडल्यामुळे 1 वर्ष रिकामं राहिलं आणि त्याच्यानंतर मग परत त्यांनीच एक हैदराबादी माणसाला बोलून आणलं आणि ती योजना त्या ठिकाणी तयार केली. अनेक मंत्री सुद्धा हैदराबाद जाऊन आले, सौदे करून आले आणि 1680 कोटीची योजना झाली. नंतर बंद झाली, त्यांचं सरकार गेलं. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ती योजना परत सुरू केली आणि त्यांनी दर आठवड्यात पाणी पुरवठ्याची योजना त्या ठिकाणी स्वतः उद्धव साहेब अभ्यास करून बोलून घ्यायचे. तो कॉन्ट्रॅक्टर त्याने नाही महिने काम करता, मेरे को पैसे नहीं मिल रहे, जैसे परवडत आहे.
तरी मग त्यांनी ठीक आहे काय परवडत नाही, तुला पैसे मिळणार नाही, तू ॲडव्हान्स घे, काम सुरू कर आणि प्रत्येक वेळेस आढावा घ्यायचे. उद्धव साहेबांना त्या ठिकाणी हटकून या लोकांनी जो काही प्रकार केला, कुठले हे कुठल्यानंतर सरकारला राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर मात्र तसंच झालं. आज 2800 कोटीची योजना झाली म्हणजे तुम्हाला 800 कोटीची योजना आज 2800 2000 कोटी सरकारचे गेले. 2 वर्ष गेले, आपले 2 वर्ष गेले. हे का त्यांनी केलं की माझं नाव होणार म्हणून. ज्या काँग्रेसच्या राज्यामध्ये ही योजना आली, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जी आहे ती काँग्रेसच्या राज्यामध्ये मी आणली. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जे DMIC म्हणतो आपण, ते काँग्रेसच्या राज्यात मी आणले. त्यावेळेस माझा मतदारसंघ सुद्धा तिकडचा होता. हेच नाही तर तुम्हाला सांगतो, कमलनाथचा हात पकडला मी, म्हणजे साहेब इसने सही करो. सिवरेजची भूमिगत गटार योजनेची मी सगळे महापौर म्हणून सगळ्यांना माझ्या ऑफिसमध्ये बोलवलं. मी त्यांना म्हटलं की साहब मेरे को जाने का जल्दी, प्लेन है मेरा. अरे फिर कागज कौन लेके जाएगा. मतलब भाई आप सिग्नेचर कर दो. अच्छा मैं सिग्नेचर कर देता. हात पकडून सही घेतली मी. असं कोणत्या भाजपच्या मंत्र्याचं करू शकलो का आपण. मला आज त्या ठिकाणी पूर्णपणे 10 वर्ष मी काँग्रेसच्या राज्यामध्ये विरोधी पक्षाचा खासदार होतो. विरोध पण कधी मला त्या ठिकाणी अपमानित केलं नाही, कधी त्यांनी मला दुजावा केला नाही. आइए कैसा क्या बोलिए क्या. अटलजीच्या राज्यात मी राजा होतो, तर मी नेता होतो. पण त्याच्यानंतर मी माझ्याच राज्यामध्ये मोदींच्या राज्यामध्ये मी एक नेता म्हणून काम करत असताना सुद्धा मला माझं कोणतंही काम या जिल्ह्याचं काम कोणतंही झालं. माझं व्यक्तिगत काम थोडी आहे, मला डेव्हलपमेंटचं काम. हे जे मूर्ख काही लोक म्हणतात ना, क्या 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 दिया तुम्हारे को गवर्नमेंट ने. सर मैं तो हमने तुमको सपोर्ट किया था ना, मैं NDA का नेता था ना. मग तुम्ही काय केलं, मला काहीच नाही केलं. आज त्या गडकरींचं नाव जे मी उद्यम घेतलं ते काय घेतलं असं की गडकरींना सांगून त्या ठिकाणी मी 17,000 कोटीची कामं मंजूर करून घेतले. जी अक्षर फडणवीस यांनी रात्री 1:30 वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये मला बोलवलं, सही केली आणि दुसऱ्या सकाळी 12:30 वाजता माझ्या हातात कागद दिला. चले हो तुम्हाला. आणि मग रात्री तुम्हाला सांगतो ती योजना सुद्धा नंतर सरकार काँग्रेसचं गेल्यानंतर आपलं सरकार आलं असं म्हणतो आपण. पण दुर्दैवाने त्या सरकारमध्ये फक्त सोलापूर ते धुळे ते सोलापूर हा रस्ता झाला, बाकी काही होऊ शकले नाही. 7,000 कोटीचा रस्ता आणि 17,000 कोटीचे रस्ते त्या ठिकाणी मंजूर केले. पण हे त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल अटलजीचा वाढदिवस जो 25 डिसेंबरचा होता, त्या दिवशी त्यांनी त्या ठिकाणी शुभारंभ केला 2015ला. आणि तुम्हाला मी सांगतो त्यावेळेस मी गडकरींना सांगितलं, गडकरीचा आपण तुम्ही घोषणा करता पण तू काम झालं पाहिजे, ही कॅसेट माझ्याकडे ठेवा, तुमच्याकडे ठेवा आणि मला सांगा. मी आपल्या 6 महिन्यानंतर त्यांना सांगितलं गडकरीजी कुछ हवा नाही, स्टार्ट भी हवा नाही. काय त्या गडकरी साहेबांनी काय बोलले मला माहिती आहे. अरे खरे साहब क्या करना, मेरे तो पंख छाड़ दिए बाबा ने, मेरे तो पंख छाड़ दिए बाबा ने. और मेरा तो सब सेक्रेटरी बदल दिया, मेरा चेयरमैन NHI का वो बदल दिया. मैं क्या करूँ अभी. अरे इतने तो पावरफुल होने के बाद में तुम्हारा ऐसा करना ठीक नहीं, लेकिन हमारा उससे नुकसान होना मराठवाड्याला. मग मराठवाड्याचे आपल्या 2 लेन रस्ते आणि विदर्भातले 4 लेन हे सगळं चालणार रोड तो इतका इंटरनॅशनल स्टँडर्डचा मी केला होता. इतका प्रयत्न केला मी. जमत्या टनेलसाठी सुद्धा उन्हातानात मी फिरत होतो, पण तो टनेल त्यांनी थांबवला, हे थांबवलं, इकडचा बीड बायपास थांबवला. हे सगळं मी तुम्हाला सांगतो. आणि नंतर या आता नवीन आपले मंत्री इथं झालेले ते कारण अगदी तिथून तिथपर्यंत त्या ठिकाणी मी तयार करतो म्हटल्यानंतर मी एवढं करून दाखवत नाही, काहीच नाही, कॅन्सल केलं होत नाही म्हणून सांगितलं. पण तुम्हाला या ठिकाणी तुम्ही राज्यमंत्री असताना, तुम्ही खासदार असताना किंवा हे चुकून निवडून आलेले खासदार असताना यांनी यांना दिल्लीचं काहीच माहित नाही आहे. दिल्लीमध्ये काय आहे, काय कशाबद्दल केली पाहिजे काही माहित नाही. माझ्याकडे तरी त्या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना माहिती मी परत सांगत नाही, खूप आपण मदत केली लोकांना. पण आज या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं, हे सगळं या ठिकाणी जे झालेलं आहे, लोकांनी मला सांगितलं की तुम्ही उभं राहा. लोकांनी सांगितलं की आता तुम्ही उभं राहा. मला या ठिकाणी मुद्दाम सांगतो मी, ज्या मराठा समाजाने त्या ठिकाणी मला मान्यता दिली की 6 महिन्यापूर्वी दिली की खरे साहेब तुमचं चुकलं, आम्ही चुकून त्या ठिकाणी त्या माणसाला मतदान केलं, पण आमचं चुकलं आणि तुमच्यासारखा माणूस पडला, आम्ही त्याचं भरती आम्ही त्याच्याकडे हे घेऊ आणि तुम्हाला यावेळेस आम्ही स्वतः निवडून जातो. मग OBC समाज असेल, सर्व समाज असेल, आता मुस्लिम समाज तर जबरदस्तपणे आहे. हे सगळे समाज, शीख समाज असेल, ख्रिश्चन समाज, सगळ्या समाजाचा पाठिंबा या ठिकाणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असू द्या.
आज या ठिकाणी तुम्हाला सांगायचं की आपल्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत, म्हणजे आपल्याला खूप काही करायचं आहे. आता मला म्हणजे काय करणार तुम्ही, काय करणार, जे काम झाले नाही ते मी करणार, जे काम मी करत असताना ते अर्धवट यांनी सोडून दिले ते सुद्धा मी करणार. साधं तुम्ही आता काल आपण एका ठिकाणी आमचे परवा दिवशी पूर्वचा मेळावा झाला होता, लाईट गेले. मला तिथे काय लोकांनी म्हणून साहेब लाईट गेले, म्हणजे मी सुद्धा आता अंधारात बसलेलो. तरी माझ्या काळात त्या ठिकाणी लाईट गेले नव्हते, कारण मी दर महिन्यात बैठक घ्यायचो. दर महिन्यात मी बैठक घ्यायचो. 138 महिने बैठका घेतल्या आणि तिथे सर्व त्या 4 तास चालायची बैठक. सगळे अधिकारी असायचे आणि आपले अनेक नगरसेवक असतील, जिल्हा परिषद मेंबर असतील, नागरिक असतील, ते यायचे आणि आपल्या प्रश्न सोडून घ्यायचे. हे कोणी केलं आता? हे कोणीच नाही केलं. आता मग कोणाला एमएससीबीची बैठक काय घ्यायची तेही माहीत नाही. आणि म्हणून या सगळ्या योजनेतून काम कसं केलं पाहिजे, लोकांना कशी मदत केली पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे, हे कोणी त्या ठिकाणी लक्ष द्या. म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा तुमच्या सेवेसाठी, तुमची सेवा करण्यासाठी मला तिथे जायचंय आणि म्हणून तुम्ही तुमच्यामुळे जायचं आहे आणि तुमची सेवा करण्यात जायचं. म्हणून मी या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे शरीर चालत राहील तोपर्यंत मी तुमची सेवा करत राहील. मी हे फक्त हीच टर्म या ठिकाणी मी काम करणार, परंतु ही टर्म जरी काम केले तरी तुमच्या ह्याच्यामध्ये मी जरी पदावर नसलो तरी मी सतत काम करत राहील, मी ज्येष्ठ राहील त्याला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, तुमचा आशीर्वाद राहू द्या. मला निवडून देणार ना? बंडू मला निवडून देणार ना? बंडू, हा बंडू म्हणा. आणि आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आपला आशीर्वाद राहू द्या. जबरदस्तपणे आपण खूप काम करूया. आणि तुम्हाला सांगतो की आपण बारीक लक्ष देऊन त्या ठिकाणी आपल्याला हे सगळं मतदार घडवून आणायचं आहे. अनेकांचं त्या ठिकाणी लक्ष आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे सगळं करत असताना आपल्या प्रचारात माननीय शरद पवार साहेब येत आहे, देशाचे नेते की ज्याने आम्हाला बरेच वेळेस त्या ठिकाणी सर्व खासदारांना त्या ठिकाणी महाराष्ट्रातील खासदारांना सगळ्यांना मदत केली, असे ते नेते येतात. जर ऐकावं, असे ते नेते उद्या येत आहेत, आपल्या प्रचारात येतात. म्हणून सर्वांनी जितके आता इथे उपस्थित येत आहेत, बाकी सगळीकडे त्या ठिकाणी सगळ्यांनी सांगावं. मी आपल्या सर्व पदाधिकारी सांगेन की तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी आपल्या सकाळी शार्प 10 वाजता आपण सर्वांनी यावं. महाविकास आघाडीचे आमचे सर्व नेते मंडळाला विनंती करतो की आपण सर्वांनी यावं आणि ते सांगतो ना. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचे शब्द ते काय बोलतात, राजकारणावर काय बोलतात, कारण ते एनडीएचे निर्माते उद्धव साहेबांच्या बरोबर, म्हणून ते काय बोलतात त्या गोष्टीला खूप महत्व आहे. इंटरनॅशनल म्हणजे TV सुद्धा येणार त्यांच्यासाठी. आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी यावं, त्यांचे आभार मानावे. ते आपल्या प्रचारात या ठिकाणी येतात. एक दुसरं म्हणजे त्या ठिकाणी 22 तारखेला आपण फॉर्म भरणार आहोत. 22 तारखेला फॉर्म भरणार आहोत. तर त्या फॉर्म भरताना आपले आदित्य ठाकरे साहेब येणार आहेत, कदाचित अजून राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले भैया म्हणून दादा पण येणार आहे, असे अनेक जण येणार आहेत. आणि म्हणून आपण त्यावेळेस सुद्धा बाळासाहेब थोरात येतील, असे बरेच माणसं, अनिल देशमुखजी असतील, असे बरेच मान्यवर येणार आहे. त्या याला सुद्धा आपण सर्वांनी यावं अशी मी विनंती करतो. आणि आपण म्हणजे खूप मोठा माहोल त्यावेळेस आपल्याला दाखवायचा आहे. ही ताकद म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असं करून सर्वांनी त्या ठिकाणी यावं अशी मी विनंती करतो. पण उद्या मात्र त्या ठिकाणी माननीय शरद पवार साहेबांचा काय विचार आहे आपल्या बाबतीत किंवा काय विचार आहे देशाच्या बाबतीत, हे सर्व ऐकण्यासाठी आपण यावं ही विनंती करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.